आपण रात्रीच्या जेवणासाठी मसालेदार अशी खानदेशी खिचडीचा प्रकार केलेला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा असा प्रकार करायचा आहे। आपण नेहमी खिचडी भात वरण भात असा खात राहतो, तर वेगळ्या चवीचा असं काहीतरी करायचं आणि पटकन होतं, चमचमीत लागतं खायलाही। तर खानदेशी पारंपरिक पद्धतीची खिचडी आज आपल्याला बनवायची आहे। खानदेशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये थोड्याफार फरकाने ही खिचडी बनवत असतात। तर चला आज मला माहित असलेली खिचडी आज आपण बनवू। खिचडी करण्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत याच वाटीने, आणि त्याच वाटीमध्ये मी इथे डाळ घेतलेली आहे। 1 वाटीला कमी आहे, तुम्ही 1 वाटी सुद्धा घेऊ शकता। मी इथे बारीक तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही जाड किंवा राशनचे कोणतेही तांदूळ घेऊ शकतात, खिचडी भारीच लागते। ही डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्स करून धुवून घ्यायचे आहे। तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवण्याची गरज नाहीये आणि निथळून पण नाही घेतले जास्त, एकदमच तरी चालणार आहे, फक्त धुवून ठेवायचे आहेत। मी हे डाळ तांदूळ फोडणीमध्येच घालणार आहे, म्हणून मी आताच धुवून घेतले। तुम्ही जर म्हणजे नंतर फोडणीमध्ये पाणी घालून आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ डाळ घालत असाल तर तांदूळ तुम्ही त्यावेळेस जरी धुतले तरी चालतील। खिचडीला फोडणी करण्याआधी आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। तर वाटणामध्ये मी थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेऊन असे बारीक असे तुकडे त्याचे करून घेतले। हे खोबरं घातलं नाही तरी चालतं, तर खानदेशामध्ये खोबरं घालतातच असं नाहीये, पण घातलं ना तर चव भारी लागते, म्हणून मी घालत आहे थोडंसं। 7-8 लसूणच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला थोडंसं दळून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे थोडंसं। आलं आणि लसूण खोबऱ्याचं वाटण आपण तयार करून घेतलं, लगेच आता आपण फोडणी करून घेऊ। त्याच्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल घालून घेत आहे। खानदेशामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच वापरतात, खिचडीमध्ये सुद्धा थोडं जास्तच असतं, त्याच्यामुळे मी तेल जरा जास्त घातलेलं आहे। फोडणीसाठी आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे, तरच म्हणजे फोडणी छान बसते। तर मी इथे मोहरी टाकून घेत आहे। मोहरी टाकल्यानंतर बघा एकदम छान अशी ती तडकली। आता जिरं टाकून घेऊ। आता याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आपल्याला। शेंगदाणे हलकेसे लालसर झाले, लगेच आपण बटाटा घालून घेऊ। मी इथे मीडियम साईजचा बटाटा मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे। बटाटा आधी घातला ना तर छान असा तो तळला जातो तेलामध्ये। आता कांदे घालून घ्यायचे आहेत। मीडियम साईजचे 2 कांदे मी असे पातळ कापून घेतलेले आहेत उभे। हा कांदा आपल्याला जास्त न परतवता फक्त हलकासा असा मऊ करून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकून घेऊ। खानदेशामध्ये शक्यतो टोमॅटो घालत नाही, म्हणून मी पण इथे घातलेला नाहीये। अगदी म्हणजे खानदेशात टोमॅटो घालतच नाही असं नाहीये, कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागामध्ये टोमॅटो सुद्धा घालतात। तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। कांदा हलकासा असा मऊ झालेला आहे बघा असा। तर आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे, लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं। तर आता हे वाटण टाकून आपण थोडंसं परतवून घेऊ। आलं लसूण आणि खोबऱ्याचा कच्चेपणा निघेपर्यंतच आपल्याला हे परतवायचं आहे। वाटण टाकून सुद्धा छान परतलं गेलं। आता आपल्याला त्याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। तर पावडर मसाल्यांमध्ये मी 1 चमच धना पावडर घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आहे। 1 चमच मिरची पावडर आहे। गरम मसाला आहे छोटा चम्मच। हळद आहे छोटा चम्मच। ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ती घालणार आहे।
काश्मीरी मिरची पावडर मी रंग छान यावा म्हणून घातलेली आहे, कारण माझ्या तिखट चटणीला एवढा म्हणजे रंग नाही आहे छान असा, म्हणून घातली. तर आता आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपलं छान असं परतलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते सुरुवातीला ते टाकून घ्यायचे आहेत. याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे डाळ तांदूळ आणि हा मसाला व्यवस्थित असं परतवून घेऊ. असे डाळ तांदूळ परतवून घेतले ना तर म्हणजे तांदूळ छान असा परतला जातो तेलामध्ये आणि मग चवीला तो भारी लागतो. आणि समजा जर तांदूळ असा गिचका होणारा असला ना तर असं परतवल्यामध्ये तो कमी होतो गिचका होणं. तर याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 वाटीसाठी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आणि आपण जेव्हा गरम पाणी या गरम तांदूळामध्ये घालतो ना डाळ तांदूळामध्ये, तेव्हा गॅस कमी ठेवायचा, नाहीतर ते पाणी एकदम आपल्या अंगावर येतं. गरम पाणी घातल्यामुळे लगेच उकळी यायला सुरुवात झालेली आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालू. तर बघा, कधी पण आहे ना खिचडी अशी बनवताना खळखळून अशी उकळी आणायची आणि नंतरच झाकण बंद करायचं. तर आता कोथिंबीर घातली म्हणून व्यवस्थित असं थोडं मिक्स करून घेऊ. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊ. आता आपल्याला या कुकरची मोठ्या गॅसवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर गॅस मीडियम करून 2 शिट्ट्या करायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन आपोआपच त्याची वाफ निघालेली आहे. तर आपण आता कुकर उघडून बघू. आणि खूप छान अशी आपली खिचडी तयार आहे बघा. एकदम मऊसर अशी शिजलेली आहे. डाळ सुद्धा एकदम छान अशी झालेली आहे बघा. खानदेशामध्ये खिचडी वाढण्याची एकदम छान अशी पद्धत आहे. छान असं ताट तयार केलं जातं. त्याच्यामध्ये मीठ, लोणचं, कांदा, लिंबू, पापड, नागलीचा पापड, चिकणीचा पापड, याला जाड पापड म्हणतात. खिचडी सोबत हा आवर्जून खाल्ला जातो. उडदाचा पापड असतो, पण मी इथे उडदाचा पापड काही घेतलेला नाहीये, कारण पावसाळा असल्यामुळे उडदाचे पापड एकदम वातड झालेले आहेत. हे सुद्धा तसे पापड वातडच आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित असे फुललेले नाहीये. तर हे पापड आपण घरीच बनवलेले आहेत नागलीचे. याचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. लोणच्याचा सुद्धा टाकलेला आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली राहील. तर आता आपण गरम गरम खिचडी वाढून घेऊ. तयार आहे आपली मसालेदार चमचमीत अशी खानदेशी मसाले खिचडी. खानदेशामध्ये ही खिचडी खाताना वरून तेल घालून खातात. तुम्ही कोणतंही तेल घाला, शेंगदाण्याचं घाला किंवा कोणतंही घाला. तुम्हाला ही चमचमीत खिचडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.